तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वारकरी संप्रदायातील मृदंगाचा आवाज हरवला असेल। वारकरी संप्रदायाची कधीही भरून न निघणारी हानी हरिभक्त परायण पठाडे यांच्या रूपाने झाली आहे। लहान मुलांपासून प्रत्येक वयोगटाशी स्नेहमैत्री असलेल्या वारकरी संप्रदायातील सहकारी गेल्याने आम्ही पोरके झालो आहोत, अशी प्रतिक्रिया वारकरी भूषण वासुदेव महाराज शास्त्री यांनी वैकुंठ गमन सोहळा प्रसंगी व्यक्त केली। मोताळा तालुक्यातील ग्राम डिडोळा येथील रहिवासी हरिभक्त परायण भास्करराव पठाडे यांचे वयाच्या 65व्या वर्षी 7 मे रोजी मोहिनी एकादशीला वैकुंठ गमन झाले। 8 मे ला सायंकाळी जिल्ह्यासह राज्यातील वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत हरिभक्त परायण पठाडे यांचा अग्निविधी संपन्न झाला। यावेळी वासुदेव महाराज शास्त्री यांनी उपरोक्त भावनांजली व्यक्त केली। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। माझा अपमानास्पद बोलला असं कधी झालं नाही। मला वाटलं आता भास्कर भाऊला आपण खूप बोलून बसलो, आता परत ते आपल्याशी बोलणार नाही, पण तसं कधीच झालं नाही। पुन्हा जो स्वभाव होता तोच स्वभाव होता। अनेक वेळा कीर्तनातून त्यांना बोलायचं की भास्कर भाऊ एक काम करा, तुम्ही वाजवाच फक्त, म्हणू नका। एवढं म्हटल्यावरही हा माणूस खऱ्या अर्थानं सदैव आमच्या आठवणीत तर राहीनच, पण आज आपल्या खऱ्या अर्थानं परिसरातल्या लोकांची ओळख होती ती भास्करराव पठाडे मृदंगामुळे ओळख होती, आणि आज ते आपल्यामधून गेलेले आहेत। भगवान महादेव त्यांना चिर शांती देव, मुक्ती प्रदान करो, अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हरी।